काय? बिग बॉस बंद होणार? बापरे, पण का, कशामुळे? ओह, काय झाले मित्रांनो, बिग बॉस वरती मोठी केस पडलेली आहे आणि ही केस कुणी टाकली अजून काही पत्ता नाहीये, पण त्याचं नाव थोडंसं आपल्याला माहिती आहे, तेच मी सांगणार आहे. तर बिग बॉसवर अॅट्रॉसिटी, बिग बॉसवर अॅट्रॉसिटी. बापरे, खरंच माझं डोकं चालत नाही, मी काय बोलू आणि काय नाही. पण हे खरं कोण टाकणार आहे, केस कुणी केली बिग बॉसवर? जर ही केस बिग बॉसवर झाली तर बिग बॉसला कटघड्यामध्ये म्हणजेच कोर्टामध्ये उभं टाकावं लागेल आणि हा बिग बॉस बंद होणार. जर ही केस पडली तर बिग बॉस चालणार कसा? चालणारच नाही मित्रांनो. पण हे केस टाकली कुणी, हा मुद्दा मेन आहे. तर हे केस मित्रांनो, मी थोडस स्कोर म्हणजे मी कंटेंटसाठी मी व्हिडिओ बघत होतो, तर मला थोडस बिग बॉसचा जुना सदस्य आहे, तुम्ही बरेच जण त्याला ओळखत असताल, त्याचीच पोस्ट आहे ही. त्या पोस्टच्या आधारे बनव मी सांगतोय, कारण की मी काय मनानं काही सांगत नाही मित्रांनो. मी पण कंटेंटसाठी शोधत असतो, कंटेंट कुठे भेटेल, काय भेटेल. पण शेवटी मला कंटेंट सापडला आणि ते कंटेंट तुम्हाला सांगतो, बिग बॉसवर पडणारी आहे अॅट्रॉसिटी. पण टाकणार कोण आहे मित्रांनो? दुसरं कोणीही नसून बिग बॉसने जे काही एक्झिट दिलेलं होतं दिव्या शिंदेला, दिव्या शिंदे बिग बॉस वरती अॅट्रॉसिटी टाकणार आहे अशी खबर उडाली आहे मित्रांनो. हे व्हिडिओ व्हायरल होतोय आणि मी कुणाच्या पोस्टवर बोलतोय ते पण सांगतो मित्रांनो. अनिल थेटे, जे की बिग बॉसचे जुने सदस्य आहेत, त्यांच्या पोस्टच्या आधारेच बोलतोय मित्रांनो. मला दुसरीकडून कुठेही काही खबर भेटलेली नाही आतापर्यंत. पण जरी काही अपडेट येत असतील तर मी ते अपडेट तुम्हाला नक्की देणार. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. मी एवढंच सांगतोय. पण खरंच बिग बॉसवर अॅट्रॉसिटी पडणार का? तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? कमेंट करा. कमेंट करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.